हिरवळ. निवेदिका मेघा देशमुख चव्हाण. हिरवे हिरवे गार गालीचे, हरित तृणाच्या मखमालीचे, त्या सुंदर मखमालीवरती फुलराणी ही खेळत होती. गोड निळ्या वातावरणात अव्याज मने होती डोलत. समृद्धीचा, संपन्नतेचा, चैतन्याचा रंग असतो हिरवा. सृष्टीच्या ताजेपणात ऐश्वर्य संपन्नतेचा रंग असतो हिरवा. तृणपर्णांपासून या रंगाला एक भारलेपण असतं. परंतु आज पर्यावरणावरच स्वार्थी माणसाने हल्ला चढविला. मग नद्यांनी वाहावे कसे? फुलांनी फुलावे कसे? जिकडे तिकडे नुसती भाऊ गर्दी, चरितार्थाची, पार्थिव अस्मितेची धावपळ. सगळे काही आपण स्वतःसाठी मानतो म्हणून विकसित म्हणवून घेणाऱ्या समाजात असमाधानी आहोत. या वैयक्तिक असंतुष्टतेचा आविष्कार म्हणजेच युद्ध. सिमेंटच्या खुराड्यातील खिडकीतून दिसणारा आकाशाचा तुकडा एवढाच आपला निसर्गाशी संबंध राहिलेला. वर आकाशाचा मंडप आणि खाली पृथ्वीचे आसन अशा भव्य वैभवशाली एकांतात आपली जाणीव निःशेष रिक्त होत जाते. अहंकाराचा थेंभर देखील अंश मनात शिल्लक राहत नाही. पण निसर्गाशी नाते तुटल्यामुळे एकांतवास तरी कसा लाभणार? काळाच्या ओघात काही वृक्ष शहराच्या वाढीचेही बळी ठरतात. इतरांच्या दृष्टीने एक झाड पडलेलं असतं, पण संवेदनशील कलावंताची एक कविताच कायमची हरवलेली असते. हेही खरं. निसर्ग हीच जीवनाची बैठक आहे, संस्कृती आहे. अतिरेकी विज्ञान ही विकृतीच. निसर्ग जगापासून चमत्कारिक रीतीने तुटत गेलेला आहे. हिरवी वृक्षराजी, हिरवी झाडे हे राष्ट्राच्या प्रगतीचे चिन्ह. वृक्षनाश म्हणजेच आपलाच नाश, संस्कृतीचा नाश. युरियामुळे पाणीसाठे नायट्रेटयुक्त होत आहेत. पिकाऊ जमिनी विकसित करण्याच्या नावाखाली अकृषक होत आहेत. प्रदूषण वाढले आहे. मग आपण पुढील पिढ्यांसाठी काय ठेवणार आहोत? क्षारयुक्त पाणी, वाळवंटाच्या मार्गावर असलेल्या शेतजमिनी, प्रदूषित हवा. अशाने आपण पुढील पिढ्यांचे गुन्हेगार नक्कीच ठरू. वारसा काय फक्त इस्टेटीचा असतो? तो वृक्षस्नेहाचं बीज रोवण्याचाही असतो. वृक्षराजी कामधेनू आहे. जीवन या प्रक्रियेत निर्मिती, समृद्धी, ऐश्वर्याचे संदर्भ असतात आणि म्हणूनच जीवनाचाही एक हिरवा रंग असतो. हे उद्याचे वृक्ष भावी पिढ्यांना समृद्धीचे सुदिन निश्चितच आणतील. अरण्य संस्कृती, आधी जंगल आणि मग मानव. एक निश्चय करूया, एक तरी झाड नक्की लावूया. धन्यवाद.